ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी आहे। भाजप पूर्णपणे बाटलेला पक्ष, जिकडे तिकडे फुडाफुडी सुरू, असं माणिकराव कोकाटे म्हणाले। अजित पवार यांचे नेते माणिकराव कोकाटे यांनी महायुतीमधल्याच भाजपवरती निशाणा साधला। भाजपचं आयुष्य फुडाफुडीत चाललं, कोकाटेंच्या विधानानं वादाची शक्यता आहे। सिन्नरमधल्या सभेतून महायुतीमध्ये काही आलबेल नसल्याचं चित्र पाहायला मिळालं। खरं म्हणजे मी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना महाराष्ट्रामध्ये लढाया फक्त आपसापसामध्येच आहे, म्हणजे युतीमध्येच जास्त लढाई आहे। निवडणूक संघर्ष हा युतीमध्येच आहे, विरोधी पक्ष तर कुठेच काही दिसत नाही। आपल्याकडे थोडासा उभाटा दिसतो, तोही बाटलेला आहे, आणि बीजेपी तर पूर्णपणे बाटलेली आहे। बीजेपीचं काहीच राहिलं नाही, इकडून फोड इकडून फोड, ते फोडाफोडीमध्ये त्यांचं आयुष्य चाललं। एक महत्त्वाची बातमी, तुम्ही आम्ही सारे आज मोदींमुळेच जिवंत आहोत, असं चव्हाण म्हणाले। कोट्यवधी रुपये खर्चून मोदींनी करोना लस बनवली, म्हणून आज सारे जण श्वास घेतोय, असंही रवींद्र चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। तसा दावा त्यांनी केलेला आहे। किंवा आम्हा सर्वांसाठी लस बनवण्याचं काम, कोट्यवधी रुपये खर्च करून लस बनवण्याचं काम हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ठरवलं आणि ती तयार केली, मोफत दिली। मोफत सर्वजण जे आज श्वास घेतोय, आज आपण जे जिवंत आहोत, हे फक्त न फक्त एकमेव माणूस की ज्याचं नाव नरेंद्र दामोदरदास मोदी।